मोठा कंपनी उभं करताना आर्थिक पाठबळ लागलंच असेल. कोणी मदत केली किंवा कुठून सगळे जमवलेस आणि काय कसं सुरू केलंस? आपल्या लेडीजकडे ना सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट असते आपल्याकडे आपली स्वतःची, ती म्हणजे गोल्ड. म्हणजे मी असं कुणाला सांगेन इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर गोल्डमध्ये करा. प्रॉपर्टी घ्या, तुम्ही घर घ्या, जागा घ्या, म्युच्युअल फंड करा आणि हे करा ते सगळं करा, पण गोल्ड इज अ बेस्ट इन्व्हेस्टमेंट असं मला तरी वाटतं. प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, पण मला तरी हेच वाटतं. आणि माझ्या ज्वेलरीनेच मला प्रत्येक क्षणी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे अगदी माझं घर करायचं होतं त्या क्षणी मी माझी ज्वेलरी ठेवली होती, माझं घराचं काम वगैरे सगळं करून घेतलं, नंतर व्यवस्थित सगळं झालं, सुरळीत झालं, सोडवले पैसे, दागिने सोडून घेतले. त्यानंतर मला हे आता एवढं मोठं हे एम्पॉवर उभं करायचं होतं, त्यावेळेस चांगली मोठी इन्व्हेस्टमेंट लागणार होती. जेव्हा गरज होती, मला प्रत्येकाची मदतीची गरज होती, त्यावेळेस खरंच मला त्यावेळेस कुणीच मदत नाही केली. आणि मग मी आयुष्यामध्ये एक गोष्ट शिकले की कुणाकडे गरजेला मदतीला हात नाही पुढे करायचा, आपण आपलं स्वतः उभं राहायला शिकायचं आणि बस वरच्याला हाक मारायची की तो बरोबर सगळं उभं करून देतो आपल्याला. ज्वेलरी होती ती ठेवली, जेवढे इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे थोडीफार काही होती ती सगळी तोडली आणि केली इन्व्हेस्टमेंट आणि सांगितलं वरच्याला आता हे तुझ्या हवाले, मी जे काही सुरुवात करते ते तुझ्या आशीर्वादाने करते, सुरुवातही तूच करून घ्यायची आणि याला पुढे पोचवायचं देखील तूच.